दोघे जण गेले होते दवाखान्यात. काय झालं रे, एवढा काऊन हसून राहिला तू? आ काय झालं बाप्पा? आणि हे वाली नाराज दिसते न तू हसून राहिला. नाही नाही हो, ते काय नाराज राहील आई. संध्या संध्या नाराज नाही आहे, खुशखबरी आहे ना. अहो तिले 2 महिने झाले ना संध्याले. हा माय बाई, हो का रे? चांगली गोष्ट आहे रे मग. हा 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 बापा बापा बाई, यायच्या लग्नाला 2च महिने झाले आणि लगेचच 2 महिने कसं काय झाले बाई यायली? काही समजून नाही राहिलं मला. आई मी येतो हा, हात पाय धुवून. हो ये बाप्पा, ये हात पाय धुवून ये जा. बाई केवळ तर भल्लाच खुश आहे वन, तू काऊन नाराज दिसतो संध्या? काय झालं? दवाखान्यातून आली तेव्हापासूनच ही नाराजच दिसून राहिली. चांगली गोष्ट आहे ना. आ सुखाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तू काऊन असं चेहरा पाडून आहे हो बाई? संध्या काय झालं वा बाई? काही बोलला गेला का तो अजून तुले? आणि तुमच्या लग्नाले 2-2.5 महिनेच झाले बाई. लगेचच तुले 2 महिने कसे झाले हो बाई? हो म्हणजे आली लग्न होऊन आली तर थोस महिना राहिला का काय तुले? हो आई, मी एकच वेळा प्रॉब्लेम झाला मायावाला तिकडं आईच्या इकडं लग्न झाल्यावर, आणि इकडं आल्यावर डबल मला प्रॉब्लेमच झालेला नाही. मला माहीतच नव्हतं मला हाय बा म्हणून. पोटात दुखे गिके ना कसं मळमळ लागे म्हणून गेलतो दवाखान्यात. तर डॉक्टरींना तेच सांगितलं का प्रेग्नेंट आहे बा म्हणून. चांगली गोष्ट आहे ना बाई संध्या. मग पटकन राहून गेलं, नाही तर 3-3, 4-4 वर्ष होते बरं आजकाल. लवकर राहतच नाही बाई आजकालच्या लोकायले, नवरा बायकोले. तुम्हाला पटकन झालं म्हणजे पटकन राहिलं, चांगली गोष्ट आहे. राहू दे, होऊ दे एखादी. आता काय बोलू, माझ्या सासूसोबत माहिती इच्छाच नाही आहे ठेवायची. कारण की केवळ जे आता हे 2-3 दिवस झाले बरे वागून राहिले, पण त्याचा स्वभाव मला अजूनही पटत नाही. आणि मी जर ठेवलं गेलं एखादी बाळ झालं हे, तर काय सांगू, त्याचा स्वभाव पहिलेच असा आहे. मला एक तर मीच तर राहिले तयार नाही असल्यासारखी आहे. मला याचा स्वभाव कधी चांगला कधी वांगला असे वागते. मला समजू येत नाही त्याचं वागणं. आणि मी एक लेकरू घेऊन बसीन आणि मग काय करीन मलाच समजून नाही राहिलं. मला आईसोबत बोलायला लागन, गड्या मायावाल्या आईसोबत कसं करावं तर. काय झालं संध्या, सांग ना मला, काय झालं? काय झालं? काऊन अशी चुपचाप आहे तू? खुश नाही आहे का? तुला आनंद नाही झाला का बाई संध्या? नाही जी आई, असं थोडी ना आनंद सगळ्यालाच होत असते. आता मला राहिलं लवकर तर आनंद नाही आहे तर काय? मी असं नाही म्हणत आहे आई. आता तुम्हाला खरं सांगावं, केवळजीचा स्वभाव मला नाही पटत. जी त्याचं वागणं हे ते नाही पटत. आणि मी लेकरू कसं करीन? लेकरं झाल्यावर मग पायात बेडीच पडते ना. त्याचा स्वभाव अजूनच मला समजत नाही, काही नाही. कसे वागते ते. कधी ड्रेस नको घालू तर कधी हेच कायले घातलं, आणि मोठी टिकलीच काऊन नाही लावत, आणि लहानशीच काऊन लावतं, आणि तुले नवराच नाही का, आणि ते नवरा एवढूचाच आहे का? कमी वानावानाचे बोलते आई. ते मला समजू नाही येत. आता मी काय करू? हे राहिलं माही ठेवायची इच्छा नाही आहे आई खरंच. अहो पण बाई अशी काऊन बोलतो संध्या? लेकरं झाल्यावर माणसं सुधारते बाई, असं थोडी राहत असते हो बाई. ते आता ते नवीन आहे का नाही? आणि ते आजूबाजूला आता ते मायवाल्या नंदेचे पोरं गिरं थोडेसे हेच आहे का नाही, शकिल्यावानी, आणि ते बरोबर वागत नाही. त्याच्यामुळे त्याले ना थोडंसं तसं वाटते. म्हणून तुले का नाही तो अडवडव बंदिश असल्यासारखे करते तो तुले. एवढा बी बेकार नाही हो बाई केवळ. थांब ना, धीरे हे होईन. तू आत्ताच कशानं काही करून घेशील, आणि समोर नाही राहिलं तर मग काय करशील ना बाई? आई मला ना बरं नाही लागून राहिलं, मी जाऊन झोपतो थोडीशी. जाय, झोप. अहो संध्या, थोडंसं जेवण घेऊन कर, आणि मग का नाही झोप लागेस मग कर आराम. जेवण कर तू. दवाखान्यात जायच्या वेळेस काही खाल्लंच नाही ना बाई, व स्वयंपाक केला आणि तशीच गेली. व जेवण करून घेईन मग झोप. हो जेवण करतो, थोडंसं खातो, 1-1.5 पोळी मग झोपतो. रागतमात ही पोरगी काही करून तर नाही टाकन बाई. त्या लेकराचं मोठ्या मुश्किलनं राहते आजकाल. नाही तिला समजाव करा लागन, नाही तर तिच्या मायले फोन करा लागन बापा. आता हे पोट्टही बी थोडंसं अगवस वागते ना, त्याला समजून सांगा लागन. नाही तर हे आज जात नाही का कामावर? झोपूनच ऐकायची. अहो पूजा, पूजा, अहो जात नाही का कामावर? जायचं नाही का तुम्ही? उठायचं नाही का पूजा? नाही, मला आज जायचं नाही. मी सुट्टी घेतलेली आहे, मला नाही जायचं आज. काय करू? नुसतं स्वयंपाक करू नुसतं चुलीवर आज आणतो उद्या आणतो, आज आणतो उद्या आणतो करू 8 दिवस झाले तुम्ही सिलेंडर आणलं नाही. आज सिलेंडर आणलं एवढ्या दिवसाच्या बाद. मला करू सारी बिमार पडून गेली मी. याले करायला आणलं का तुम्ही मला इथं? ये तुले थोडंसं दुःख नाही होऊ देईन, ये तुले थोडंसं दुःख नाही होऊ देईन करू मला तिथून इथं आणलं. चांगलं तिथं होतं बरं.
दोघे जण काम करो सर्व बरोबर होतं. आणि इथं गावगाड्यात आणलं तर आणलं आणि त्याच्यातल्या त्याच्यात मला किती त्रास होऊन राहिलं नुसतं चुलीवर भर उन्हात मला चुलीवर करा लागते स्वयंपाक. किती तब्येत बिघडली माईवाली. मी नाही जात आहे जर कामावर आज. त्यापर्यंत बायको मोठी लाडावली आहे माईवाली. पहिलीपासून लाड केली नाही हिचे, म्हणून डोक्यावरच बसली मायावाल्या. अहो पूजा, माया हातात आहे का आता सिलेंडरचं? माया हातात आहे का सांग बरं तू. आता सिलेंडर लोक 2-2, 2.5 हजार रुपये देऊन राहिले, पण सिलेंडर भेटून नाही राहिलं त्याला. काय करू मग आता मी? मोठ्या मुश्किलला असं काही येईल. आता 3-4 दिवस झाले तुझ्या त्रासमध्ये पावलं जात नाही, म्हणून मी सिलेंडरच्या मागं फिरून राहिलो. मोठं हात पाय जोडा लागले त्याच्या, तेव्हा कुठं ते सिलेंडर दिलं. आणलं सिलेंडर. आता जेव्हा भेटून तेव्हाच. आता त्याच्यात काही माही बोलती आहे का? काय झालं मग? थोडेसे जास्त पैसे द्याले तुम्हाला. काय झालं? बायकोचे चालते तुम्हाला. थोडेसे जास्त पैसे दिले तर नाही चालत. असं कसं जास्त पैसे देऊ? आपल्या कार्डावर सिलेंडर भेटतेस, फक्त थोडंसं लेट भेटलं बा. जास्त पैसे काय नाही द्यायचं, भेटते ना आपल्याला सिलेंडर. वा तिकडं, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. मला बोलायचंच नाही. माई येले गेले सारे चुलीवर स्वयंपाक करू करू बिमार पडून गेली. माई अंग सन गरम होऊन राहिलं. 2-3 दिवस झाले. बरोबर, याच्यानंतर मी त्यांनी पहिलेच नंबर लावून ठेवत जाईल आणि सिलेंडरचा मी पहिलेच पाहत जाईल. आता आपण 4-4 जण आहे, त्याच्यामुळे सिलेंडर लवकरच जाते. भेटत नाही लवकर, काही नाही. सिलेंडर हा येतो मग. आता काय करतो मग? हा येतो. आपण दोघंच होतो तर 3-3 महिने सिलेंडर जाय आपल्याला. आता 4 जण आहे तर महिनाभर सिलेंडर जाते फक्त आपल्याला. इथं तिथं ठेव पूजा, आणि इथं इथं वाग. ते आपलं न तुपलं ना आपलं नको करू. तुला सांगतो मी. तुला वाटत असं ना बाई, इथं येऊन तुला त्रास झाला तर तू चालली जाय. मग माय पोराला ठेवून दे, तू चालली जाय. मला चालली जाय म्हणता का तुम्ही? मला चालली जाय म्हणता? खरंच मी चालली जाईन मग. अरुणजी रागही लवकर येते बा तुले पूजा. मजा केली मी, मजा केली. आणलं सिलेंडर. आता काही राग बोलून राहिली तू. आता पहिलेच मी लक्षात ठेवत जाईल आणि सिलेंडर पहिले घेऊन येत जाईल. झालं का? चल ये बरं जेवण करायला. आईनं स्वयंपाक बनवला. आईनं तू झोपून दिसली, तू उठली नाही तर आईनं स्वयंपाक बनवला. ये चल बरं जेवायला, जेवण कर आणि गोळी घेऊन मग झोपला दिस. नाही जेवायचं. जेवायचं नाही. मी नाही जेवत. तुम्ही एवढे मोठे गेले गेले मायवाले. मी नाही जेवत. चल बरं मग, मी जेवणार नाही बरं. तू जेवली नाही तर पूजा. चल चल जेवण करायला. आता काय तू बिचा बहीण मागली तर रात सोडून द्यायचा. माझ्या हातात नव्हतं पूजा. माझ्या हातात असतं तर तू येले होऊ दिले असते का? चल, आईनं मस्त भाजी बनवली, पोया बनवली मस्त. ठेसा बनवला. चल जेवायची. तुला आवडते ना ठेसा? भूकही लागली मला. लय वेळची भूक लागली. मला वाटलं कोणी जेवण करायला बोलवून, पण बोलवलं नाही. मला वाटलं मायवाली कोणाला आठवणच नाही. चल मी पहिले जेवतो. माझ्या सासूनं स्वयंपाक बनवला तर जेवून घेतो, मग गोळी घेऊन लागेल झोपतो. येतो. जा तुम्ही. येतो मी. ये बरं पटकन. ये आईला वाढायला लावतो मी. ये पूजा, ये बरं जेवण करायला. ये लवकर, मग गोळी देतो तुला मी. आली. तुझे म्हणलं होतं मी थांब शीतल, ऐकतच नाही. शेवटी तू वाली जी तुम्ही पूर्ण केली ना, केवढ्याचं झालं आता हे सामान? 12,500 एवढं मोठं सामान झालं. सगळंच्या सगळं. आता काय आहे माझ्याजवळ? 10 रे. आता सगळेच पैसे संपले माझ्याजवळचे. काहीच पैसे नाही आहे. तुला सारं कंगाल करून ठेवून दिलं. आता काय करतो? 1 रुपया नाही. आता पगार कधी होते कधी नाही. अरे आता काय बोलू आता तुले? अरे पण रोशन, ते जेवण नाहीये बरोबर, काही नाही मेचं. लहान एवढूल्या पोळ्या आहे 3-4, त्याच्यात भाजी नाही बरोबर, पतली सर्व भात एवढूसा सारा तो अदर कच्चा शिजलेला. भूक नाही जाय, काही नाही जाय. मग लागत नाही का घरी? आपलं कसं आपण बनवून खातो, पोटभर खातो, त्यांना तर पोटही भरे नाही. एका डब्यात 2 जण जेवून राहिलो होतं आपण त्या मेचं. कोणतं चांगलं लागे? मी तुला 10 वेळा फोन करे, माई भूक जात नाही, तुही भूक जात नाही, तर मी जेवली पाहिजे म्हणून तू ये नाही घरी, आणि तू याशिवाय मला जेवशा वाटत नाही. मग कसं करू मग मी? आपल्या घरी असलं सामान सुमान सगळं तर घरी कसं आपण चांगलं जेवतो, 2 पोळ्या जास्तच बनवतो. म्हणून मी म्हणलं भूक नाही जात, काही नाही. ते मेचचं जेवण मला नाही आवडलं, तूही बी खाय नाही खाले. कसं राहते? आपण काही दिवस काढले असते, निदान एखादी महिना तरी काढून म्हटलं तुले. एवढं म्हटलं गॅस पासून तर हे न ते सर्व घेतलं तुला आणि गेले पैसे. फक्त 500 रुपये आहे आता माझ्याजवळ. 500 रुपये राहिले. ह्या 500 रुपयात पेमेंट होईपर्यंत लवकर निघन का आपला? 500 रुपयात सांग बरं. घरमालकीनली द्यायची आहे. घरमालकीनचा महिना भर आणि तिथे फक्त 200 रुपये दिले मी ना. 1600 रुपयाची रूम आहे. 1600 रुपयाची रूम राहिली. 200 रुपये दिले. सध्याची घेऊ ना उसने. त्या मित्र असेल तर त्याच्याकडून घेऊ, नाही तर मग माझ्या मैत्रिणी मागू का मी? फोन मोबाईल चालू करून मागू का? देते मध्ये फोन पे टाकते माझ्यावर 2-4 हजार, 5-1 हजार मागून पाहतो. नाही तू फोनच नको करू. फोन नको करू बरं. फालतू स्विच ऑफ करशील ना. हे फोन उघडू नको तू. मग आता पैसे मग आपल्याजवळ 500 रुपयात होईल नाही ना?
त्या घर मालकीन तुला 200 रुपये दिले म्हणतं, तिला द्या नाही लागन पैसे, ॲडव्हान्समध्ये पूर्ण जमा करा लागते. हां तरी आली होती ती काल संध्याकाळी, बाई म्हणे 200 रुपये दिले हो म्हणे त्या नवऱ्यानं. मग असे म्हणत होती ते. देतो मी कुठून तरी पाहतो, कुठून तरी आणि देतो मी. काय म्हणणं आहे तिवालं? काय म्हणतो मला तू? काय म्हणतं सांग. काय म्हणणं आहे? तुम्ही सगळेजण तुमच्या मतामतानं वागून राहिले. काय म्हणणं आहे मायवाला? काय बोलू शकतो मी? हा माय बायकोचा तू त्या तिच्या समोर कमीपणा करता आई तू. शेवटी ती वाली राणी सून होय ना सक्की, आणि ते वाली किती काय झाली तर दुसऱ्यावाल्या पोराची सावतर पोराचीच बायको आहे. हे साथ देणार का मायवाली बायको साथ देणार? तू यावला कोण देणार आहे? कोण करणार? ती आला माय बायकोच करणार ना. माय बायको सोबतच एकडं वागतं, तिचा कमी पणा करतं, तिचा पान उतारा करतं कधी पण. काय गरज होती त्यावेळेला ते हिच्या समोर, त्या शालूच्या समोर तुले मोलाची राणीले एवढं? आज तू बोलली तिच्या समोर, उद्या ते बी बोलन मग त्या सपोर्ट असल्यावर. बापा काय करते रे तुझी वाली बायको आमचं वाला? हा कराले लयच करते रे तुझी बायको. म्हणते तुझे वाला कोण करन हा मला सांगून राहिला. आणि कायचा पान उतारा केला रे मी ना तिचा वाला राणीचा? लावला का तुले? चुगली लावली तिनं, फोन लावलाच वाटते तुले नाही? लगेचच तर आला इथं मला म्हणाले तर. आले काय डोळे नाही? डोळे राहिले मग काय पाहत नसतो का? मला दिसत नाही का? हा ती वाली जेवणपासून आली, ते वाली आपली शालू तेव्हापासून तू राणीसोबत कशी वागून राहिली मला दिसत नाही का? मी पाहत नाही का डोळ्यानं? मला समजत नाही? हा एकदम निवय त्या राणीले तू हे करता आई, निवय कराले काय नाही. बाबाले सराई म्हणतो, बाबाले म्हणा तिथे ठेवायचं नाही इथं. झालं ना तिच्या पोरीचं ऑपरेशन झालं ना, तिला इथून म्हणा तिकडे रूम मध्ये ठेवा म्हणा, तिला एखादी रूम करून द्या म्हणा, तिला तिकडच ठेवा म्हणा. तिच्या नवऱ्याला सोडून आणतो म्हणते, तिला असं करतो तिले तसं करतो. बाबा जास्त डोक्यावर बसून राहिली, तू बी बसून राहिली तिलेच डोक्यावर बसवाली. तिले इथून काढून टाक आणि तिला राणी दुसऱ्या इकडे पाठव, नाही तर मग मी खरंच चाललो जाईन. बरं हा राणी मी खरंच चाललो जाईन इथून. मग काय झालं? काय म्हणते येऊ? हो सविता काय म्हणून राहिला हा? काय ना त्या पोरीसोबत स्वयंपाक करायला लावला याच्या बायकोले, ते बायको ना बरोबर त्या राणीने याच्या जवळ चुगल्या जाऊन सांगितल्या रूम मध्ये, आणि आला भांडाले माझ्यासोबत इथं. तुम्हाला म्हणलं तुम्ही तिथं दवाखान्यात होते, तिने म्हटलं जायो बाई पटकन बाबाले पाठवून दे म्हणलं, आणि ते गेली दवाखान्यात तुम्हाला पाठवलं. तर हे माझ्यासोबत भांडाले आलं इथं. माय बायकोले असं करते, माय बायकोले अशी बोलते तशी बोलते. आता म्हणते तिने घराच्या बाहेर काढ, तिले दुसऱ्या इकडे रूम करून दे, इथं ठेवू नको, नाही तर माय बायको ना मी घेऊन म्हणते दुसऱ्या इकडे राहिले जातो म्हणते, असा म्हणून राहिला. घरात आल्याबरोबर लागली का लेका किटकिट तुझी आली? तिले हकलाच्या मांग लागला लेका, तुझी वहिनी वहिना शालू चालू म्हणतो. मला बाहेरच ऐकू येऊन राहिलो मी घरात पाय ठेवल्याबरोबर. लाज वाटते का बी तुले? थोडीशी लाज वाटले तिले. शालू म्हणते वहिनी म्हणत जा ना तिले. हा तुझी एवढीच हे आहे जाची तर चल निघ, मग निघ त्या बायकोले घेऊन निघ जाई, आम्हाला काही फरक नाही पडत. ते राहील इथंच राह, आणि ते पोराले आणि मी सोडून ते इथंच राहील. ते काहून कसं जाणार तो तू नाही त्याची बायको बी? हा तुला लाज वाटते का बी? त्याची लहानशी पोरगी आहे का, ऑपरेशन झालं त्या पोरीचं त्या 2.5 वर्षाचं, तरी त्या पोरीवर दया नाही. तिले काढून टाक जेवण जुवान पोरगी. हा ते पोरग द्यायलाच आहे, त्या पोरीले रूम करून कुठं ठेवू गे मी ठेवाले? अजून जाणं येणं करू का मग मी? दारडा इथं आहे तर 17 जण आहे आपल्या घरी पाहिले. तुझी माय आहे, ते राणी आहे, हा मी राहतो, ते पोरगी आहे. इथं काय होते एकटी रूम मध्ये काय काय करून देते? बाबा मला नका सांगू तुम्ही ते, मला तिथं काय आहे काय नाही मला नका सांगू. पहिले बी ते बाहेर राहतच होती ना रूम करून, मग आताही ठेव ना तिले. आता ते वाले ठीक आहे, तुमचं वालं दुसरं लग्न झालं होतं आणि तुम्हाला ते पोरगाव होतं, याच्यात आमची काय गलती? आम्हाला काही एवढं हे करता. तिथं तोंडही पाहिलं तर मला रवशा नाही लागत घरात. मी खरंच सांगतो बरं, हा मी नाही तर मग मी दुसऱ्या इकडे चाललो जाईल. तुम्हाला सांगतो मी माय बायकोली घेऊन. हे जातो हे का तुले जायचंच आहे ना? तू जासाठी तमतम करून राहिला. तुले काय माय बापासोबत राहायचं नाहीये? तुले पहिले जायचंच होतं, तुले फक्त कारण पाहिजे. हा त्या बायकोले तुले कारण पाहिजे अलग राहायचं तर ठीक आहे जा. तुला जिथं राहायचं आहे तिथं राह, आणि जे करायचं ते कर. घेऊन राहायचं आहे त्या बायकोली वेगळं तर जाय राह वेगळं राह. त्या दोष तर मलाच देणार आता बाबा, तुमचा दोष काहीच नाही. मला अलग नाही राहायचं होतं माझ्या बायकोली घेऊन, पण तुम्ही माहितीनं मुश्किल केलं. आता अजून ते आली आणि अजून तिच्या नवऱ्याला घेऊन येऊन राहिले तुम्ही इथं. मला हे पाहिजे नाही, तुम्हाला सांगितलं ना दुसऱ्या रूम मध्ये तिथे शिफ्ट करा म्हणून. तिथे फक्त तिथे मार मुदार करते, दारू पिते. हा तिच्या मागं पुढं कोणी नाही. एखादी कशानं काही झालं दिलं हा बिनफालतू, म्हणून त्या पोरीने इकडं आणलं आपल्या समोर तो तिथे काही करणार नाही, बोलणार नाही. त्याला सुधरवायचं आहे, दारू सोडायची आहे त्याचं, म्हणून इथं आणलं का? तुम्ही काय ठेका घेतला का त्याला सुधरवायचं? बाबा ठेका घ्यायले जाऊ दे ना, त्याचं ते पाच बसा. एकाचं शिक्षण देऊन तुले एवढा पैसा खर्चून काही कामाचा नाही झाला बे आमचा. हा प्रोफेसर आहे तू, हा नावापुरताच आहे का बे? तुझ्या दया माया काहीच नाही का बे? हो बे मारलं तर मारू दे, करते तर करू दे, करून राहिला. निघ तुला घराच्या बाहेर जायचं आहे ना त्या बायकोला घेऊन निघ. आम्ही काही तुला हकलून नाही राहिलो भाऊ स्वतःहून. तू जास्त मस्ती करून राहिला बरं त्या बायकोच्या मतानं. ऐकू सारं बरबाद करून टाकलं तुला जीवन तुझं. हा कराले आताही म्हणून राहिलो सारखा सुधार आहे तू बी, आणि त्या पोरीले राहू दे.
आणि तिले वहिनी म्हणत जा, वहिनी वय शेवटी ते किती काय म्हटलं तर तुले काय आम्ही हाकलून राहिलो का? तुलेच वाटतेस तर ठीक आहे, मग जा. तुम्ही तुमचा आखरी सांगा, तुम्ही इथून काढता का नाही काढत तिथे? नाही काढत तिथे इथून. हे इथंच राहील, हे फौजी इथंच राहील. ठीक आहे, तुमचा आखरी निर्णय आहे ना हो. मी पाहतो काय करायचं काय नाही तर. मी इथं राहतच नाही ना. मी 2 दिवसात माझ्या बायकोला घेऊन कुठे चालला जातो. मी राहत नाही इथं. पाच बसा तुम्ही तुमचं. त्या बायकोले ना हेच पाहिजे होतं त्या बायकोले अलग राहायचं. तम करत होती, झालं तिच्या मनाला एक राहिले. बरोबर भडकून देते इथं, कीर काढून देते आणि बरोबर कोलीत लावून देते नवऱ्याजवळ. आणि जाय ना मग तुला जायचं आहे तर. मी थोडी म्हणून राहिलो, नाही बाबाई म्हणून राहिले. जायचं आहे तर कुठं जातं कुठं नाही तर. येणार नाही आई वापस मी कधीच. लक्षात ठेवू आई, मी येणार नाही घरात वापस. काय लक्षात ठेव म्हणतं? ते काय पाय धू का आम्ही? पाया पडू आता, नको जाऊ बाबू करू. लहान राहिला नाही तुले, तू सारच समजते. आता तुले राहतच नाही म्हणतं तर मग काय करणार आहे आम्ही? तर दिलंच नाही ना तुले घरातून. आई, मला बाबाचा काही भरोसा नव्हता, पण मला वाटलं तू माझ्याकडून भाग घेशील, मला जाऊ नाही देशील. किती काही झालं तर मी तुझे पोरगं होय. पण मला वाटलं नाही आई तू बी अशी म्हणशील म्हणून. तू आज माझ्या साथ नाही देऊन राहिली, त्या पोराचा साथ देऊन राहिली तू. 2 दिवसाचं आलं ते ठीक आहे ना. मला घरातून जाय म्हणतो ना, ठीक आहे जातो मी 2 दिवसात पाहिजे तुम्ही काय करायचं तर जातो तिकडं. बाबू तूही नको जाऊन त्या पोराला येऊ दे, त्याच्या बायकोला येऊ दे. गं कोटा फोटा जायन बिनफालतू तसंही ठेवणे साहित्य यायले, तसाही हक्क चालतेस त्याचा वाला. बिनफालतू तू काय ले करून राहिला आमच्यासोबत? राय ना तू बी राह त्या बायकोला घेऊन. तुला कोण म्हणलं जाय बाबा म्हणून? तूच जास्त मस्ती आल्यासारखं करतं तर काय करू आम्ही? नाही आता तुम्ही म्हणून दाखवलं ना, ठीक आहे मी जातो ना. आता जातो मी करतो, मी काय करायचं करतो. अरे इकडे मला थोडस बोलायचं आहे. इकडे नको बोलू आई, काही नको बोलू. आता बोलण्याला काही राहिलंच नाही. तर खरंच जाणार तर नाही वय? मी ना म्हणून तर दिलं त्याला जाय बा म्हणून. खरंच जाईन का नाही तर हे? ठीक आहे जाते. बयसनी रागात बोलते ती, नाही जात. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगतो हा खरंच हे वाला जे औषध आहे ना, खरंच खूप रामबाण उपाय आहे बरं. सगळ्या आजारावर चालते. मी आता मला 4थी बॉटल चालू आहे. तसं तर 3 महिन्याचा कोर्स आहे तो. खूपच चांगला आहे. वातावर आहे, अपचन, आपले शुगर जे आहे ना, म्हणजे जेवढे काही हे आहे ना, आपलं कॅन्सर वॅन्सर सगळ्या याच्यावर काही हे औषध चालते. तुम्ही घेऊन पहा एक वेळा, म्हणजे तुम्हाला रिझल्टच येते त्याचावाला. 3 महिन्याचा कोर्स आहे. तुम्हाला मी चांगल्यासाठीच सांगतो, कारण की तुम्ही प्रेक्षक आहे माझ्यावाल्या याच्यावर पाहतो. कोणाचंही म्हणजे आपण कसे किती पैसे घालतो दवाखान्यात, तरी पण काही आजार कमी होत नाही. एकदा जर तुम्ही हे घेऊन पाहिलं ना तर तुम्हाला समजूनच जाईल. कारण की मला थायरॉईडचा एवढा प्रॉब्लेम होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ते म्हणलं होतं, मी खूप बिमार पडली होती. ते सारखं मला प्रॉब्लेम जात होता पिरियड्स. तर महिना दीड म्हणजे महिना जात होता मला. लय म्हणजे हालावूनच गेली होती. हे औषध घेऊन राहिली ना मी, तेव्हापासून मला बिलकुल आता 6 महिने झाले. नाही कोणता प्रॉब्लेम असा म्हणजे वेळेवर येते ना, वेळेवरच बंद होते तो. आणि काय म्हणते आपलं प्रेग्नेन्सीसाठी, कॅन्सर, शुगर, वाताचा त्रास खूप जणाला राहतो. वाताचा त्रास, अपचन, गॅस सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही फक्त एकदा घेऊन पहा. एक किट 3 बॉटलची, एक बॉटल 1500 रुपयाची आहे ते. आणि आयुर्वेदिक आहे मेन म्हणजे. आयुर्वेदिक आहे, कोणताच साईड इफेक्ट नाही. आपण दवाखान्यात किती पैसे घालतो. मी नाही खूप पैसे घातले होते. मी तर सारखी बिमारच पडो. पण हे जेवणापासून घेऊन राहिली का नाही, असं म्हणजे घरचे कामं होऊन राहिले, बाहेरचे मिस्टरासोबतही जातो आता. आणि व्हिडिओ तुम्हाला माहीत आहे ना, कधी वेळ नाही भेटला तर बनवतो, नाही तर 5-5 घंटे मला व्हिडिओलाच लागते. सगळं काही करून नाही तर एवढा स्टॅमिना माझ्या याच्यात राहत नव्हता. 2 कामं घरचे केले का मी थकूनच जात जाऊ. आणि यानं म्हणजे पुन्हा केसासाठी, त्वचेसाठी आता पहिल्याच्यापेक्षा माझा चेहराही थोडा अलग दिसते. म्हणजे तेच दिसते आता. पहिले कसं टेन्शन कमी होते, ताण कमी होते, चिडचिडपणा होत नाही. आता मी स्वतः अनुभव घेतला ना, म्हणून तुम्हाला सांगत आहे मी. आणि स्वतः अनुभव नसता घेतला तर मी असं म्हणलं नसतं कोणाला. कारण की मला कोणाला असं फसवणं हे ते जमत नाही, मला आवडतच नाही ते. माझा अनुभव सांगत आहे मी, बाकीच्या याचं नाही. तर मी असं म्हणजे हे खूप जणांनी सांगितलं होतं मला. पण मी असं जोपर्यंत स्वतः अनुभव घेतला नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सांगितलंही नसतं मी. असं वाटते सगळ्याचं कोणता नाही कोणता प्रॉब्लेम राहतेच, तर सगळ्यातला आराम पडला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. तुम्हाला लागत असेल तर या नंबरवर मेसेज करा आणि मला सांगा. आणि खरंच खूप चांगलं आहे. तुम्ही 3 बॉटला घेऊन पहा, तुम्हाला आरामच पडते. सगळ्या गोष्टीवर आहे आरामच पडते. कोणताही प्रॉब्लेम असेल, शुगरसाठी तर खूप मस्त आहे. म्हणजे बाकी सगळ्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला 3 बॉटला घेतल्या ना, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःहूनच म्हणा की खरंच चांगलं आहे बा औषध म्हणून. बरं ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आणि कमेंट्स नक्की करा. मात्र कमेंट्स येतच नाही. आणि ते हाईटची बटन ते पण दाब जा. हाईटची बटन आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे. आणि याचावाला सगळेजण फायदा उचला. बरं महाग आहे थोडी, पण कसं आराम पडते खूप.
म्हणजे वेस्ट नाही होत, पैसा वेस्ट नाही जाणार, रिझल्ट खूप लवकर लागते. बघा मग. मला मिस्टरांच्या गाडीवर जावं लागेल. 5:15 वाजले. आता घरातली झाडझूड भांडे गिंडे नाही करत आज. भांडे काही एवढे आहे नाही. थोडीशी आंघोळावून पाणी घेतो, थोडंसं गरमी होते का नाही, तर दोन्ही टाईम करावंच लागते. आणि जातो मग मी तयारी करून. कसा वाटला व्हिडिओ सांगा, सपोर्ट करा मला आणि या औषधीचा विचार करा. खरंच तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे 100% आराम पडते यानं. बघा.